नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. इथं लक्षात ओके. तर बघा आपण CVPबद्दल जाणून घेऊया. म्हणजे CVPला अद्यापही म्हणजे 82 सीट्स रिमेनिंग दाखवत आहे. त्या सगळ्या आपण गोष्टी जाणून घेऊया. बघा CETचे ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर बघा जो काही सँक्शन इंटेक्ट आहे प्रत्येक ब्रांचचा, तुम्हाला या गोष्टी 2 गोष्टी क्लिअर होतात, की जो काही 80% इंटेक्ट आहे सँक्शन इंटेक्ट तो CETसाठी आहे आणि 20% आहे तो JEEसाठी. ह्याच्या लक्षात म्हणजे 150चं जर आपण डिस्ट्रिब्युशन केलं तर 120 CETच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 30% जे म्हणजे ऑल ओव्हर इंडिया तो कुठूनही अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आणि CET सेलच्या तुम्ही जर ऑफिशियल वेबसाईटला भेट दिल्यानंतर ही प्रोव्हिजनल जी काही आहे ओके वॅकन्सी फॉर द कॅप राउंड 3 येतं लक्षात. ओके. ओके. तर बघा आपण CUPला बघा इथे लिहिलेलं आहे. बघा या PDFचं नाव बघा. बघा फर्स्ट इयर 2026 वॅकन्सी फॉर द कॅप राउंड 3. ओके. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगसाठी आहे. तर तुम्ही बघू शकता आता जसं की आपण CUPच्या इथे ऑफिशियल हे जे काही डॉक्युमेंट आहे मी कुठून नाही म्हणजे जे काही आपलं CET सेलचं ऑफिशियल वेबसाईट आहे. CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्ही कोणीही बघतात ओके म्हणजे तुम्हाला माहीतच असणार. आपण बी टेकच्या सेक्शनमध्ये आल्यानंतर सर्वात खाली इथे तुम्ही बघू शकता बघा प्रोव्हिजनल वॅकन्सी पोझिशन फॉर द कॅप राउंड तिसऱ्यासाठी. तुम्हाला कालपासून म्हणजे 20, 21, 22 या 3 दिवसात तुम्हाला जे काही ऑप्शन्स आहे ते तुम्हाला फायनलाइज करायचं आहे. ओके. त्या संदर्भातच मला सांगायचं की अद्यापही CVPला 82 सीट्स अवेलेबल आहे. तर त्यांनी ब्रांच वाईज दिलेलं आहे. बघा पहिली जी काही ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगला फक्त 5 सीट्स अवेलेबल राहिल्या आहे. टोटल मी 82 जे काही सीट सांगितल्या टोटल सांगितल्या. ओके. तर कॅटेगरी वाईज म्हणजे कुठे काय आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतात. ओके. आफ्टर दॅट बघा आता जसं की एखाद्या विद्यार्थ्याला समजा CUPमध्ये लागण्याचं स्वप्न आहे किंवा त्याचे जे काही पर्सेंटाईल आहे ते तिथपर्यंत आहेत आपल्याला माहीत आहे. ओके. आता तुम्ही बघू शकता जसं की सिव्हिलला 5 सीट्स अवेलेबल आहे. ओके. आता 5 सीट्स बघा आता समजा त्या विद्यार्थ्याने फक्त महाराष्ट्र CET जर दिली असेल तर CETसाठी आउट ऑफ 5 एक पण सीट अवेलेबल नाही. त्या टोटल सीट्स कोणासाठी आहे? ऑल इंडियासाठी. येतं लक्षात? म्हणजे एखादा विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी ओके सिव्हिलसाठी CUP समजा ट्राय करणार आहे. परंतु तो समजा फक्त त्याचा जो काही स्कोर आहे तिथे लागण्यासाठी तो समजा CETचा आहे. समजा त्यांनी JEE दिलेली नाही. मग इथे ट्राय करण्यात काही मतलबच नाही आहे. येतं लक्षात? कारण की 5ही सीट्स JEE थ्रू आहे. ओके. आफ्टर दॅट बघा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी टोटल 33 सीट्स अवेलेबल आहे. त्यातलाही फक्त 6 सीट्स MS सीट्स आहे आणि 27 सीट्स या JEE थ्रू आहे. ओके. म्हणजे आता एखादा विद्यार्थी समजा आता समजा ओपन कॅटेगरीचा आहे. ओके. आणि तो मेल कॅन्डिडेट आहे. ओके. तर बघू शकता ओपन कॅटेगरीतून मेल कॅन्डिडेट आहे. जनरलसाठी इथं किती अवेलेबल आहे? 0. म्हणजे ओपन कॅटेगरीतून मेल इथे अप्लायच करू शकत नाही कारण की सीटच अवेलेबल नाही. हां, जनरल कॅटेगरीतूनसाठी फिमेलसाठी सीट अवेलेबल दिसते. ओके. हां, समजा एखादा विद्यार्थी आहे. ओके. एखादा विद्यार्थी आहे समजा तो VJ कॅटेगरीचा आहे. ओके. VJ कॅटेगरीचा आहे आणि तो मेल आहे. तिथे एक सीट अवेलेबल दिसतं. ठीक आहे. म्हणजे तो इथे अप्लाय करू शकतो. अशा प्रकारची तुम्हाला पॉसिबिलिटी चेक करायची आहे. हे तर लक्षात प्रत्येक म्हणजे कॉलेजसाठी म्हणा किंवा प्रत्येक ब्रांचसाठी या पद्धतीने समजा जर तुम्ही चेक करून ओके आणि तुमचा पर्सेंटाईल यासाठी तुम्हाला आता CUPचा समजा इथे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग लागायचा होता. समजा तो विद्यार्थी विजेचा होता आणि मेल कॅटेगरीचा होता. मग मेल कॅटेगरी विजेसाठी लास्ट इयरचा ओके कट ऑफ बघावं लागेल. त्या कट ऑफच्या जर आसपास जर तुम्ही राहिला तर लागण्याची शक्यता आहे आणि ते पण कट ऑफ कोणत्यासाठी कॅप राउंड तिसऱ्यासाठी बघायचा. अशा पद्धतीनं तुम्हाला ते सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार जेणेकरून तिथे लागण्याची शक्यता वाढते. बघा इलेक्ट्रिकलसाठी 11 सीट्स आहे. आता 11 पैकी बघा मॅक्सिमम जर बघितलं तर मॅक्सिमम जर ज्या सीट्स बघत आहे आपण त्या सीट्स म्हणजे JEEसाठीच ऑल इंडिया थ्रूच दिसत आहे. ओके. MS सीट्स कमीच दिसत आहे आपल्याला. बघा ENTCसाठी 12 आउट ऑफ 8 JEEसाठी आणि 4 MS सीटसाठी. अशा प्रकारची जर तुमची तयारी जर राहिली ओके अशा प्रकारचं जर तुमचं ऑब्झर्वेशन राहिलं या पद्धतीने जर तुम्ही लिस्ट जर तयार केली तर इझिली तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. CUPलाच नाही. आता प्रत्येक जणाला 95, 99च्या जवळपास पर्सेंटाईल राहत नाही. समजा एखाद्या विद्यार्थ्याला त्याहीपेक्षा कमी पर्सेंटाईल आलं तशा प्रकारचे त्याला कॉलेज बघावं लागेल. तशा प्रकारची त्याला ब्रांच बघावं लागेल. मेल फिमेलचं बघावं लागेल त्याला. ओके. मग तिथे अवेलेबल आहे की नाही या सगळ्या गोष्टी टॅली करून तुम्हाला लिस्ट करायच्या. या प्रॉपर लिस्टनीच तुम्ही तिथे लागू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.